नमस्कार मित्रांनो. उद्या निफ्टीसाठी कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट असतील आणि कशाप्रकारे आपण कामकाज करू शकतो, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही आज पाहू शकता, की जो आपला कालचा जो हा रेझिस्टन्स होता, त्याला मार्केटने किती पिन पॉईंट चांगल्या प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता रिस्पेक्ट दिले. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, की त्याचबरोबर जो आजचा लो होता, तो एक आपल्यासाठी चांगल्या प्रकारचा सपोर्ट म्हणून काम करणार आहे. आणि जर कोणी तुम्ही इथे पाहू शकता, की मार्केट एक चांगल्या प्रकारे आज आपल्या गॅप अपमध्ये ओपन झालं आणि दिवसभर पूर्ण कन्सॉलिडेशन फेजमध्ये होतं. आणि उद्या जर तुम्ही इथे पाहू शकता, की उद्या जर आपल्याला ट्रेडिंगची चांगली ह्यामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटू शकते. कारण की तुम्ही इथे पाहू शकता, की पूर्ण एक टाईट रेंजमध्ये आज मार्केटने आपलं कामकाज केलं. आणि जर ह्या रेंजचा उद्या जर अपसाईडला ब्रेक झालं, तर उद्या आपण अपसाईडचे नक्कीच अपसाईडचे ट्रेड घेऊ शकतो. आणि ते कशा प्रकारे असतील तर नीट समजून घ्या. जर उद्या ह्या झोनमध्ये 24,600 ते 24,650 या झोनमध्ये जर मार्केट ओपन झालं, तर आपण जर पहिल्याच हाफमध्ये जर मार्केटने अपसाईड 24,600ची लेवल 650ची लेवल जर ब्रेक केली 677ची, तर आपण अपसाईडचा ट्रेड घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही इथे पाहू शकता, की मार्केट जर गॅप अपमध्ये ओपन झालं तर काय करायचं. जर गॅप अपमध्ये ओपन झालं तर आपल्यासाठी तुम्ही इथे लक्षात ठेवा, जर मार्केट गॅप अपमध्ये ओपन झालं आणि जर एक रेंजमध्ये मार्केट ट्रेड करत असेल आणि त्या रेंजचा किंवा डे हायचा जर मार्केटने अपसाईडला ब्रेक केला, तर आपण अपसाईडचा ट्रेड घ्यायचा आहे. आणि जर आपल्याला डाऊन साईडच्या ट्रेडबद्दल जर आपल्याला विचार करायचा असेल, तर हा एक गॅप होता, तो गॅप फिल होऊ शकतो. पण जर हाही गॅप होऊन मार्केट जर खाली आलं, तर पहिलं टार्गेट आपल्याला 24,000 म्हणजेच 24,500चं असेल. आणि हेही मार्केटने ब्रेक केलं तर हे आपल्यासाठी टार्गेट असतील. तर ह्या लेवल्सवरती आपण कामकाज करूया. आणि इथे पाहू शकता, की हा एक आपल्यासाठी रेजिस्टन्स म्हणून फेस करेल ही लेवल 24,777ची, म्हणजेच एक 24,800चा एक राऊंड नंबर पकडून चालूया. तो आपल्यासाठी एक चांगल्या प्रकारे कामकाज रेजिस्टन्सचं काम करू शकतो. तर ह्या लेवल्स उद्या खूप इम्पॉर्टंट असतील, त्याच्यावरती तुम्ही कामकाज करू शकता. धन्यवाद.